चालेल. ओके. सुरू करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने. नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्व मैत्रिणींचे आपल्या गीतामृत मालिकेमध्ये स्वागत. आज आपण 17वा अध्याय आणि त्याच्यामधील आज 12वा श्लोक बघणार आहोत. तर याच्यामध्ये आपण बघितलं होतं की काल पवित्र लीला माताजींनी सांगितलेलं असेल की या 11व्या श्लोकावर की फलाची आकांक्षा न करणारे आपले कर्तव्य म्हणून शास्त्रविधीनुसार जो यज्ञ करतात तो सात्विक यज्ञ होय. आता जे वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ करतात तर सत्वगुणी यज्ञ, रजोगुणी यज्ञ, तमोगुणी यज्ञ, हे जे काय आहेत हे यज्ञाचे भगवंत काय सांगत आहेत की हे यज्ञ कशा प्रकारचे असतात आणि त्याचं फळ काय प्राप्त होतं. तर काल आपण बघितलं होतं की तो सात्विक यज्ञ आहे सत्वगुणातला. आणि आज आपण बघणार आहोत त्या 12व्या श्लोकामध्ये भगवंत हा राजसिक यज्ञ म्हणजे काय आहे. राजसिक यज्ञाचं आपल्याला वर्णन भगवंत या श्लोकामध्ये करत आहे. अभिसंधाय तु फलम दंभार्थमपि चैव यतः युज्यते भरत श्रेष्ठम तम यज्ञम विधी राजसम. भाषांतर. परंतु हे भरत श्रेष्ठा, दंभार्थ किंवा भौतिक लाभ प्राप्तीसाठी जो यज्ञ केला जातो तो राजसिक यज्ञ असल्याचे जाण. म्हणजे इथे पहिल्या श्लोकामध्ये भगवंत 11व्यामध्ये काय सांगत आहे की शास्त्र विधीनुसार जो यज्ञ करतात तो सात्विक यज्ञ होय. आणि पुढे लगेच काय म्हणतात, परंतु, म्हणजे हा श्लोक याला, हे वाक्य याला कनेक्ट आहे हा श्लोक. तर लगेच पुढे काय म्हणतात, परंतु हे भरत श्रेष्ठा, दंभार्थ किंवा भौतिक लाभ प्राप्तीसाठी जो यज्ञ केला जातो तो राजसिक यज्ञ होय. म्हणजे शास्त्रविधीनुसार करतात तो सात्विक, आणि भौतिक लाभ प्राप्तीसाठी जो केला जातो तो काय आहे, तो राजसिक यज्ञ आहे. आता हा राजसिक यज्ञ म्हणजे काय, याचं फळ काय, किंवा काय लाभ असू, म्हणजे काय हेतू असतो या यज्ञ करण्यामागे, तर त्याच्यावर आज आपण थोडस चर्चा करणार आहोत. तर याचं तात्पर्य काय दिलेलं आहे ते बघूया. काही वेळा कर्मकांडे आणि यज्ञ हे स्वर्ग लोकाप्रत उन्नत होण्याकरिता किंवा इहलोकी लाभ प्राप्ती करण्यासाठी केले जातात. असे यज्ञ किंवा कर्मकांड राजसिक समजले जाते. श्रील प्रभुपाद आपल्याला काय सांगत आहे तिथे, की काही कर्मकांड हे यज्ञ कर्मकांड जे काही आहे ते स्वर्ग लोकामध्ये प्रगती करण्यासाठी, आणि दुसरं म्हणजे किंवा ह्या भौतिक जगामध्ये काही लाभ प्राप्तीसाठी ते यज्ञ केले जातात. आता स्वर्ग प्राप्ती होण्याकरता आपल्याला बऱ्याच वेळा आपण म्हणतो ना की अरे पुण्य कर्म कमवलं आणि त्याने काय केलं, स्वर्गामध्ये जागा त्याची निश्चित केली, स्वर्ग प्राप्ती झाली त्यांना, स्वर्गवासी. कुणी गेल्यानंतर आपण काय लिहितो त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा लिहिता आपल्याला की अमुक अमुक व्यक्तीचं नाव दिलं जातं आणि काय म्हटलं जातं, स्वर्गवासी. मग आता हे स्वर्गवासी जर झाले आणि आपल्याला जर असं वाटत असेल की अरे स्वर्गवासी झाले म्हणजे जीवन त्यांना मुक्ती मिळाली, किंवा अशीच एक सर्वसामान्यांची एक धारणा असते, हे का असते तर शास्त्र माहित नसते म्हणून. आणि इथे याच्यामध्ये दिलेलं आहे की स्वर्ग प्राप्तीपर्यंत उन्नत होण्याकरता जो यज्ञ केला जातो तो सुद्धा राजसिक यज्ञ मध्ये समजला जातो. कारण स्वर्गामधून परत आपण आपलं पुण्य संपलं की खाली येतो, आणि ती पण काय आहे, एक भौतिक इच्छा आहे. स्वर्गाची प्राप्ती करणं म्हणजे काय, की तिथे मला काहीच क्लेश नसणार आहे, सगळं आनंदी आनंद, कुठलंही दुःख नसणार आहे, कुठली शारीरिक व्याधी नसणार आहे, आणि मी तिथे काय करेल त्याचा उपभोग घेईल. म्हणून ती काय झाली, ती भौतिक इच्छा झाली. म्हणून स्वर्ग प्राप्ती करणे ही सुद्धा काय आहे, एक प्रकारची भौतिक इच्छा समजली जाते.
आणि हे जेव्हा अशा प्रकारचे यज्ञ कर्मकांड आपण करतो तेव्हा ते राजसिक असल्याचे समजले जाते. तर आपल्याला प्रश्न पडेल, अरे असं कसं स्वर्गामध्ये उन्नत होण्याकरता जर केलं तर मग ती काय आहे, पण त्याच्यामध्ये काय इच्छा काय आहे, ती इच्छा आहे मला सुख प्राप्त करायचंय, मला आनंद प्राप्त करायचाय, ही भावना आहे. आणि ती भावना असल्यामुळे तो राजसिक यज्ञ झाला. कुठलीही गोष्ट आपण कसं बऱ्याच वेळा समाजामध्ये पण काही अशी बोटावर मोजण्या इथपर्यंत लोक असतात बघा, दान करतात. तेव्हा ते दान करतात तेव्हा असं म्हणतात की असं शास्त्रानुसार होणं की एका हाताने दान केलं तर दुसऱ्या हाताला माहिती पडू नये, म्हणजे असं दान केलं जावं. तर असं दान जेव्हा एखादी व्यक्ती करते तेव्हा खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीला त्याचं फळ प्राप्त होतं. आता आपण बघतो समाजामध्ये बरेच लोक प्रतिष्ठा निर्माण, मान सन्मान, प्रतिष्ठा मिळावी या हेतूने पण दान करतात. म्हणजे कुठलं दान दिलं किंवा कुठं काही त्यांनी योगदान दिलं की त्यांच्या नावाचा बोर्ड त्यांनी दिलं, त्यांनी केलं, असं असतं. मग त्याच्यामध्ये जर काही उद्देश असेल की अरे हे दान मला करायचंय, हा यज्ञ मला जे काय आहे माझं नाव दिसेल, समाजामध्ये माझं नाव लौकिक होईल, अशी भावना असेल तर असं दान हे एखाद्याला अधोगतीला नेऊ शकतं. मग बऱ्याच वेळा समाजामध्ये अशी लोक असतात आणि खूप कमी लोक असतात की जे दान देतात, परंतु ते दान करताना कोणालाही उलट अशी लोक आहेत की जे म्हणतात की आम्ही काही जे काही दान केलेलं आहे कृपया आमचं नाव कुठे डिक्लेअर करू नका तुम्ही. म्हणजे अशी पण लोक आहेत आणि जेव्हा असं दान केलं जातं तेव्हा खऱ्या अर्थाने त्या दानाचं फळ आपल्याला प्राप्त होतं. परंतु ते दान करण्यामागे, तो यज्ञ करण्यामागे काही भौतिक लाभ असेल, काही प्रतिष्ठा, काही मान सन्मानाची अपेक्षा असेल तर त्या यज्ञाचा, त्या दानाचा आपल्याला उपयोग होत नाही. तर हे नेहमी मी लेक्चरमध्ये सांगत असते की एका व्यक्तीने ना एक मंदिरासाठी एक फॅन गिफ्ट दिला, भेट दिला आणि त्या मंदिराच्या हॉलमध्ये त्या फॅनवर वरती त्या पात्यांवर असं नाव लिहिलेलं होतं त्या व्यक्तीचं आणि तो बराच वेळा तो फॅनच बंद असायचा. आणि मग तिथं एक जण येतात आणि विचारतात की हा फॅन नेहमी बंद का असतो टेम्पलमध्ये, त्या हॉलमध्ये येणारे व्यक्ती. तर ते म्हणतात की तो जर त्याच्यावर म्हणजे फॅन चालू केला ना, म्हणजे ज्या व्यक्तीने दिलेलं असतं तर त्या व्यक्तीची अपेक्षा असते की माझं नाव दिसावं त्याच्यावर. आणि जेव्हा आपण कधी बसू तर तो फॅन चालू झाला तर चालू फॅन मध्ये आपल्याला त्या व्यक्तीचं नाव दिसू शकतं का? म्हणून तो फॅन नेहमी बंद असायचा. का तर त्या व्यक्तीचं ते नाव दिसावं. म्हणून अशा गोष्टी असतात की अशी लोक असतात की ज्यांना मान सन्मानाची अपेक्षा असते. मग विचार करा, ज्या भौतिक हेतूने किंवा मान सन्मानाच्या हेतूने त्या व्यक्तीने जर तो फॅन दान केलेला आहे, हं, तर त्याचं फळ काय त्याला प्राप्त होणार? म्हणजे तो स्वतःचा अहंकार, स्वतःची मान स्वतःची प्रतिष्ठा, म्हणजे समाजामध्ये मला मान मिळावा, हा अहंकार तो ऍक्च्युली जपतोय आणि त्याच्या अहंकाराच्या समाधानासाठी त्याने दान दिलेलं आहे. म्हणून ह्या दानाचा, ह्या यज्ञ जरी केला, दान म्हणजे यज्ञच आहे एक प्रकारे, तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. म्हणून कुठलाही यज्ञ जेव्हा आपण करतो, त्याचा एकमेव उद्देश हा जो आहे, तो भगवान श्री हरींना प्रसन्न करणे, त्यांचं प्रेम प्राप्त करणे, त्यालाच खऱ्या अर्थाने यज्ञ म्हणतात. म्हणून आपण बघतो की जर भगवान श्रीकृष्णांना, भगवान श्रीहरींना प्रसन्न करण्याचा उद्देश त्या यज्ञामध्ये नसेल, त्या दानामध्ये नसेल, तर त्या यज्ञाचा काहीही उपयोग नाही. हे फक्त आपल्याला काय आहे, एक मानसिक समाधान आहे, की अरे मला हे प्राप्त होईल, मला ते प्राप्त होईल. परंतु कुठलाही यज्ञ हा कायसा असला पाहिजे, भगवान श्रीकृष्णांना प्रसन्न करणे हा त्याचा उद्देश असला पाहिजे. म्हणून इथे अर्जुन काय म्हणत आहे, की दंभार्थ आणि काय भौतिक लाभ प्राप्तीसाठी जो यज्ञ केला जातो. दंभार्थ म्हणजे काय? अहंकाराने, गर्वाने, अहंकार म्हणजे हेच आपण जे आता उदाहरण बघितलं, की मान सन्मान, अहंकार याच्यामध्ये दंभ आहे त्या गोष्टीचा. मला म्हणजे एखाद्या गोष्टीचं मला हे करायचं, माझं नाव झालं पाहिजे, या लाभ प्राप्तीतून जो यज्ञ केला जातो. म्हणून भगवान श्रीकृष्ण सांगतात, की हा सत्वगुणी नाही. कुठलीही गोष्ट आपल्याला आपण बघितलं सत्व, रजो, तम, सत्व, रजो, तम हे वारंवार आपण चर्चा केलेली आहे. तर आपल्याला ऍटलिस्ट सत्वगुणापर्यंत तरी जायचं आहे. मग जसं खाणं सत्वगुणी, स्वभाव सत्व, रजो, तमोगुणी, तसा हा यज्ञ सुद्धा सत्व, रजो, तमोगुणी आहे. आणि असा रजोगुणातून केलेला जो यज्ञ असतो, राजसिक यज्ञ, त्याच्यातून जो केलेला असतो त्याचं फळ पण काय आहे, त्याचं फळ पण व्यक्तीला त्याच्यातून एक आनंद, समाधान प्राप्त होऊ शकत नाही. कारण त्याच्या अहंकाराची भावना अहंकाराला सुखावण्यासाठी त्यांनी केलेलं असतं. म्हणून आपण यज्ञ तरी काय? मग आता आपल्याला प्रश्न पडेल, की अरे यज्ञ म्हणजे नेमका काय? भगवद्गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे यज्ञ म्हणजे? यज्ञ म्हणजे
खूप असं आपल्याला यज्ञ म्हटलं की असं यज्ञ कुंड आठवतं. त्याच्यामध्ये हवन, त्याच्यामध्ये मंत्रा पठण, त्याच्यामध्ये जे काही असेल ते यज्ञ आठवतात. परंतु आपल्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा आपण क्षणाक्षणाला, मिनिटा-मिनिटाला यज्ञ करू शकतो. कलियुगातले आपण जितके दुर्भाग्य आहोत ना, तितकेच काही भाग्यशाली पण आहोत. कारण भगवंतांनी आपल्याला या कलियुगातल्या लोकांना अगदी थोड्या-थोड्या गोष्टींचा म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टी जरी केल्या भगवंतांसाठी, तरी त्याचं फळ हे भक्तीमध्ये परावर्तित होतं. म्हणून आपण बघू शकतो, की छोटे-छोटे कार्य जे असतात, की जसं त्याच्यामध्ये त्याला यज्ञ मानलं जातं, की जसं एखाद्या भक्ताला मदत करणे, एखादी भक्तांना, वैष्णवांना आपल्या घरी प्रसादाला बोलावणे, आपण प्रसाद ग्रहण करणे, एखाद्याला हरिनाम घेण्यासाठी प्रेरित करणे, एखाद्याला भगवद्गीता घेण्यासाठी प्रेरित करणे, गीता घेण्यासाठी प्रेरित करून आपण बघू शकतो, की किती लोकांचे जीवन परिवर्तित झालेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीने आपण असे जेव्हा हे छोटे-छोटे कार्य करतो आध्यात्मिक, त्याच्यातून त्याला सुद्धा काय म्हटलं जातं, या छोट्या-छोट्या कार्यांना यज्ञ म्हटलं जातं. मग जर आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण असे किती यज्ञ करू शकतो आणि हे मी म्हणत नाही, तर हे शास्त्रांमध्ये वर्णन आलेलं आहे. तर याला यज्ञ म्हटलं जातं. कारण त्याच्या मागची भावना ही भगवंतांना संतुष्ट करणे आहे आणि भगवंतांना जे काही संतुष्ट करतो आणि त्याला धरून आपण जी काही कृती करतो, त्याला यज्ञ म्हटलं जातं. तर विचार करा, मग आपण किती भाग्यशाली आहोत, की आपल्याला असा मिनिटा-मिनिटाला यज्ञ करायला मिळेल. परंतु त्याच्यासाठी काय पाहिजे? आपल्यामध्ये ती इच्छाशक्ती पाहिजे आणि ती प्रामाणिकता पाहिजे. एकदा चैतन्य चरितामृतमध्ये खूप छान ही स्टोरीज आहे. श्रीनिवास आचार्य जे आहेत, त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या अंगणामध्ये सगळे हे जे वैष्णव आहेत, चैतन्य महाप्रभू त्यांचे भक्त काय करायचे? रात्रीचे हरिनाम संकीर्तन करायचे, डान्सिंग कीर्तन करायचे. आणि हा रोजचा त्यांचा दिनक्रम होता. आणि तिथे एक ब्राह्मण राहत होता. तो जो ब्राह्मण होता, तर तो फक्त दूध हे करत होता, ग्रहण करत होता. म्हणजे त्याची इतकी तपश्चर्या होती, की त्या तपश्चर्येमध्ये तो बाकीचं कुठलीच गोष्ट ग्रहण करत नव्हता. आणि त्यांनी खूप वेळा श्रीनिवास आचार्य यांच्याकडे काय केलं, इच्छा व्यक्त केली, की मला तुमच्या ह्या कीर्तनामध्ये मला बघायचंय चैतन्य महाप्रभूंना आणि चैतन्य महाप्रभूंचा मला नृत्य बघायचं आहे कीर्तनामध्ये हे झालेले सगळ्या भक्तांच्या ह्याच्यामध्ये सहभागी व्हायचे. तर श्रीनिवास आचार्यांना खूप छान वाटतं, की त्यांना वाटतं, की अरे हा ब्राह्मण आहे आणि किती तपश्चर्या करतोय हा आणि फक्त दूध ग्रहण करतोय. म्हणजे किती इंद्रियाला त्यांनी काय केलेलं आहे, नियंत्रित केलेलं आहे. आणि ह्या भावनेने श्रीनिवास आचार्य त्यांना बोलावतात आणि ते काय म्हणतात, की "तू प्रत्यक्ष तिथे उभा नको राहू, कारण चैतन्य महाप्रभूंना आवडणार नाही. तू एका कोपऱ्यामध्ये बसून हे कीर्तन बघ." आणि त्याला बसवलं जातं आणि इकडे डान्सिंग कीर्तन यांचं सुरू होतं. परंतु चैतन्य महाप्रभूंना कुठेतरी असं वाटतं, की "अरे, मला आनंद मिळत नाही आजच्या कीर्तनामध्ये." आणि त्यावेळेस ते श्रीनिवास आचार्यांना विचारतात, "इथे बाहेरची कुणी व्यक्ती आलेली आहे का?" आणि मग त्यांना कळतं, की तो ब्राह्मण आहे आणि त्या ब्राह्मणाला चैतन्य महाप्रभू बाहेर काढतात. कारण ते म्हणतात, की "तू" म्हणजे त्याला बाहेर काढतात, की म्हणतात, "तो पात्र नाहीये इथे." आणि जेव्हा तो बाहेर येतो ते व्यक्ती, ते ब्राह्मण, तर तो ब्राह्मण म्हणतो, की "अरे, मी किती भाग्यवान, की मला महाप्रभूंचं दर्शन मिळालं." आणि ही एकमेव भावना त्याच्या हृदयामध्ये तत्क्षणी निर्माण होते. आणि ती भावना बघून दयाळू चैतन्य महाप्रभू आपल्याला सगळ्यांना माहित आहे पतित पावन अवतार. त्याच्या त्या भावनेने चैतन्य महाप्रभू त्याच्यावर प्रसन्न होतात आणि त्याला परत कृपा प्रदान करतात. म्हणजे याच्यातून आपण बघू शकतो, की तो दूध ग्रहण करत होता. इतकी कठीण तपश्चर्या करत होता फक्त. कुठलंही अन्न, फळ-फळाव कुठलंही ग्रहण करत नव्हता आणि फक्त दूध ग्रहण करत होता आणि त्याच्या त्या तपश्चर्येने आयुष्यभराच्या महाप्रभू प्रसन्न झाले नाहीत. त्याला ती कृपा प्राप्त झाली नाही. परंतु त्याची जी चेतना होती, महाप्रभूंना बघितलं, "अरे, मला महाप्रभूंचं दर्शन प्राप्त झालं." त्या एकमेव भावनेने चैतन्य महाप्रभूंनी त्याच्यावर कृपा केली. म्हणून आपण सुद्धा आपल्याला वाटतं, की आपण खूप शारीरिक तपश्चर्या करतोय, अ, एकदम निर्जल पकडतो, एखादा उपवास, एखादं व्रतवैकल्य आणि आपण खूप काही कडक उपवास करतो. असं खूप काही गोष्टी करत असतो आपण आणि ते जर करतोय आणि त्याच्या मागे जर आपली भावना असेल, की "अरे, नाही, मला ही भौतिक गोष्ट पाहिजे, माझ्यासाठी हे प्राप्त पाहिजे, मला हे धन मिळालं पाहिजे, माझी ही गोष्ट मला कार मिळाली पाहिजे, माझं घर झालं पाहिजे." म्हणजे ज्या काही भौतिक गोष्टी असतील, त्याच्या मागे मला सुख मिळालं पाहिजे, ही जर भावना असेल, तर भगवंत कधीही त्याला यज्ञ म्हणून समजलं जात नाही. तर ते काय आहे? भौतिक लाभ प्राप्तीसाठी केलेला तो एक रजोगुणामधला काय आहे? ते एक उदाहरण आहे. माताजींनी शुक्लंबर ब्रह्मचार्याचं पण खूप सुंदर उदाहरण दिलं. थँक यू अलका माताजी. तर अशा पद्धतीने आपण बघू शकतो, की ज्या पद्धतीने
त्या शुक्लांबर ब्रह्मचार्याचं ही उदाहरण होतं. तर त्या पद्धतीने आपण बघू शकतो की आपण कुठलीही गोष्ट करतो तेव्हा त्याच्या मागे आपली काय चेतना आहे आणि कुठल्या चेतनेने करतो, त्या चेतनेमध्ये त्याला जर केंद्रित भगवान श्रीकृष्ण असतील तर त्याला तो खरा शास्त्रानुसार तो यज्ञ झाला. आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये शास्त्रानुसार आपण कुठल्या गोष्टी करतोय आणि कुठल्या गोष्टी करू नये याचा दृष्टिकोन आपल्याला प्राप्त झाला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? शास्त्र अध्ययन केलं पाहिजे. म्हणून एकच उद्देश, जेव्हा हे कधी समजतं आपल्याला, की जेव्हा आपण की याच्यामध्ये जेव्हा भक्तांच्या संघामध्ये येतो, कुठलीही गोष्ट तुम्ही बघा की याच्यामध्ये एकत्रित येण्यामध्ये जी शक्ती असते, त्याच्यामध्ये काय असतं, जेव्हा सांघिक एकत्रित येऊन आपण कुठलंही कार्य करतो तर त्याला सक्सेस होण्याचे त्याचे जास्तीत जास्त चान्सेस वाढतात. वाढतात नाही, होताच. काही 5-10% त्याच्यामध्ये थोडी कमी राहू शकते. म्हणून कुठलीही गोष्ट संघामध्ये येऊन करणे, एकत्रित येऊन करणे, त्यांनी काय प्राप्त होतं? यश प्राप्त होतं. आणि जेव्हा आपण भक्तांच्या संघामध्ये येतो, एकत्रित येऊन भक्तांच्या संघामध्ये आपण कुठलीही गोष्ट करतो, जसं आता आपण बुक डिस्ट्रीब्युशन आता आपण बघतो की पुस्तक वितरण करतो, तर त्याच्यामध्ये जेव्हा सांघिक एकत्रित येऊन करतो, तर एखादी व्यक्ती आहे, उदाहरणार्थ एखादी व्यक्ती आहे आणि तिची काहीच भगवद्गीता जात नाही, ती जेव्हा एक 1-2 करून बाहेर जाईल, किती वाईट वाटेल ना तिला, की अरे माझं वाईट म्हणजे वाटतच ना, उत्साह वाटत नाही. आणि तेच एकत्रित भक्तांच्या ग्रुपमध्ये आपण केलो आणि भले आपल्याला काही मिळालं नाही, म्हणजे आपल्याकडून काही गेलं नाही, म्हणजे किती गेले त्यांनी भगवंत बघतच नाहीत ऍक्च्युली. खरं तर आपण किती प्रयत्न करतोय ते भगवंत बघतात. असं म्हणतात ना, दान आपण भगवंतांना देतो. एखादी व्यक्ती दान पेटीमध्ये किती दान टाकतीये ते भगवंत बघत नाही, ती किती खिशात ठेवती ते भगवंत बघतात. तर तसं भगवंत आपल्याला किती गीता गेल्या हे भगवंत बघत नाही, तर आपण किती प्रयत्न केलेत तर हे भगवंत बघतात. पण जेव्हा अशा पद्धतीने जेव्हा ग्रुपमध्ये एकत्रित येऊन करतो तर किती उत्साह वाटतो ना. भले आपलं नाही गेलं तरी अरे चला बाकीचे भक्त करतायत म्हणून मी केलं पाहिजे, म्हणून मी प्रयत्न केला पाहिजे. हा काय होतो, एकमेकांच्या मध्ये मनोबल वाढतं, उत्साह वाढतो. आणि जेव्हा अशा पद्धतीने एकत्रित येतो तेव्हा त्याच्यातून काय होतं, त्याच्यामधून आपल्याला काय होती, प्रेरणा मिळते. आणि जेव्हा भक्तांच्या संघामध्ये कुठलीही गोष्ट आपण करतो तर तो काय आहे, तो आपला भगवान श्रीहरींना प्रसन्न करण्यासाठीचा तो काय आहे, एक यज्ञ आहे आपल्या जीवनामध्ये. आणि भले मोठे ब्राह्मण बोलवलेत, सगळं मंत्रोच्चार केलेला आहे, सगळं तूप टाकलंय, सगळं काही केलेलं आहे, परंतु त्याच्या मागे भौतिक लाभ प्राप्तीची इच्छा असेल तर तो यज्ञ काय आहे, राजसिक यज्ञ आहे. रामायणामध्ये पण आपण बघू शकतो की जेव्हा माता सीताला शोध घ्यायचा होता तेव्हा काय कशा पद्धतीने सुग्रीवजी कसं वेगवेगळे ग्रुप बनवतात आणि वेगवेगळ्या दिशेला सगळ्यांना पाठवतात, ज्याच्यामध्ये हनुमानजी आहेत, जांबवन आहेत, अंगद आहेत, हे वेगवेगळ्या दिशांना जातात सगळे सीतामाईला शोधण्यासाठी. आणि जेव्हा कुठेच सीतामाई त्यांना सापडत नाही आणि जेव्हा ते सगळे येतात आणि एकदम असे हतबल झालेले असतात सगळे, की आता सीतामाता कुठे सापडत नाही, कुठे नेलंय, इथे तर सगळा अथांग समुद्र दिसतोय. आणि मग तिथे जांबवान बसलेले असतात, ते बघतात. तर ते काय करतात, हनुमानजींना सांगतात की हे कार्य तू करू शकतो. म्हणजे हनुमानजींमध्ये काय करतात, ती शक्ती आहे, म्हणजे ती जागृत करतात. ऑलरेडी हनुमानजींमध्ये असतीच, पण त्यांना तो शाप मिळालेला असतो की लहानपणी ते खूप खोडकर असतात आणि खूप त्रास देत असतात. म्हणून एका त्यांना शाप मिळालेला असतो की तुझी शक्ती, तुला त्या शक्तीचं विस्मरण होईल आणि योग्य वेळी तुला त्या शक्तीची जाणीव होईल. तसं जांबवान ते कार्य करतात, त्यांच्या हातून ते कार्य होतं की ते म्हणतात की हनुमानजी हे करू शकतो आणि हनुमानजींमध्ये ती शक्ती आहे. आणि त्यामुळे सगळेजण तिथे जे वानर म्हणतात, हो 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 हनुमानजी करू शकतात, हनुमान करेल, हनुमानजीला हे शक्य आहे. म्हणजे कोणीतरी ती शक्ती जागृत करतं आणि एक समूहामध्ये सगळेजण हनुमानजींना काय करतात, प्रेरणा देतात, उत्साह देतात. म्हणून आपण हे शिकू शकतो की आपण सुद्धा भक्तांच्या संघामध्ये आपण जेव्हा एकत्रित येऊन कुठली आध्यात्मिक गोष्ट करतो तेव्हा एकमेकांमध्ये ती प्रेरणा जागृत होते आणि अशा संघामध्ये ती शक्ती काय करते, ती जागृत होते. म्हणून भक्तांच्या कम्युनिटीमध्ये, जसं बाहेरच्या जगामध्ये आपण बघतो की माझी मोठी फोर व्हीलर आली तर शेजाऱ्याला वाटेल अरे माझी अजून त्याच्यापेक्षा मोठी पाहिजे. मी 1 BHK चा घेतला तर अजून दुसऱ्या कोणाला तरी वाटेल की मी 2 BHK चा घेणार. म्हणजे काय आहे, एक स्पर्धात्मक मूड आहे. आणि कोणी पुढे जात असेल तर त्याला पाय खेचण्याची वृत्ती असते. परंतु आध्यात्मिक जगतामध्ये असं नाही, की जे एखादी व्यक्ती पुढे जात असेल तर तिला आपण हात दिला पाहिजे, ना की त्याचे पाय खेचत नाही आध्यात्मिक जगतामध्ये. उलट आपण खाली राहिलो आणि एखादी व्यक्ती आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करत असेल
तर त्याला काय दिलं पाहिजे, उत्साह दिला पाहिजे, प्रेरणा दिली पाहिजे. आणि जेव्हा ती व्यक्ती आध्यात्मिक जीवनामध्ये पुढे अग्रेसर होत राहते, तर त्या व्यक्तीपेक्षाही आपला आनंद मोठा पाहिजे. तर तो पण एक प्रकारचा यज्ञ आहे आपल्या चेतनेचा, आपल्या भावनेचा. म्हणून बघू शकतो की आपण समूहामध्ये, भक्तांच्या संघामध्ये जेव्हा कुठली गोष्ट करतो, तो एक प्रकारचा यज्ञ आहे. यज्ञ करणं म्हणजे काय, की काय कुटुंब सगळं एकत्रित येतं आणि त्याच्यामध्ये त्या यज्ञामध्ये सहभागी होतं. बरोबर? मग तसं भक्तांच्या संघामध्ये सुद्धा भक्त एकत्रित येतात आणि भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी काय करतात, काही ऍक्टिव्हिटीज करतात. म्हणजे तो एक प्रकारचा यज्ञ आहे. जसं आता आपल्या मंदिरामध्ये पण नरसिंह यज्ञ आयोजित केला आहे. आता आपल्याला सगळ्याला वाटेल, की अरे मग नरसिंह यज्ञ केलाय की आयोजित. पण तो यज्ञ करण्यामागचं कारण काय आहे? तो यज्ञ पण भगवंतांना संतुष्ट करणे आहे. आणि जेव्हा भगवंत संतुष्ट होतात, जेव्हा तो यज्ञ करता जो असतो, तोही आपोआप संतुष्ट होतो आणि त्यालाही आपोआप कृपा प्राप्त होते. भगवंत तर आपल्याला ती कृपा देतच असतात. परंतु आपली चेतना भगवंतांना संतुष्ट करणे ही असावी. आणि जेव्हा आपली ही चेतना बघून भगवंत आपल्यावर काय करतात? पुरेपूर कृपेचा काय करतात? वर्षाव करतात. म्हणून भगवंतांच्या भक्तीमध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये आपलं जे जे काही आपल्यामध्ये स्किल आहे, जे काही कोणी प्रचार चांगला करू शकतं, कुणी क्लास चांगला देऊ शकतं, कुणी पुस्तक वितरण चांगलं करू शकतं, कुणी कुकिंग चांगलं करू शकतं, कुणी हार सेवा खूप सुंदररित्या करू शकतात, कुणी गार्डनिंग छान करू शकतं. कितीतरी अगणित अगणित सेवा असतात आणि प्रत्येकामध्ये काही ना काही कलागुण असतात. असं होतच नाही, की अरे माझ्यामध्ये कुणी म्हणेल, "अरे माझ्यामध्ये हे नाही, माझ्यामध्ये ते नाही." हां, ठीक आहे. ते नाही तर हे असेल, हे नाही तर ते असेल. अशी कुठलीही व्यक्ती नसते, की तिच्यामध्ये काहीच नाही. कमीत कमी आपण हरिनाम घेण्याची सेवा करू शकतो. म्हणजे याच्यामध्ये आपण म्हणतो जे काही आपल्याकडे आहे, आपला वेळ असेल, आपल्यामध्ये काही ज्ञान असेल, कुठलीही गोष्ट ती काय आहे, ती वेगवेगळं जे काही स्किल आहे, ती भगवंतांच्या सेवेमध्ये लावणं, त्याला म्हणतात प्रामाणिकता. आणि जेव्हा असं आपल्याकडे जे काही गोष्ट असेल, एखाद्याकडे लक्ष्मी असेल, वेळ नसेल, पण त्याला एखाद्याकडे काय असू शकते, एखाद्याकडे लक्ष्मी असू शकते. आता बरेच जण बघतात, आपण बघू शकतो, की भगवद्गीता वितरित करताना बरेच लोकं म्हणतात, की "अहो, आमच्याकडे एवढ्या गीता आम्ही कुठे दान करणार ना, म्हणजे आमच्याकडे नाही, आम्हाला एवढ्या-एवढ्या ठीक आहेत." पण काही असे दान करणारे व्यक्ती पण असतात. म्हणजे खरं तर ते यज्ञच करतायत त्यांच्या जीवनामध्ये, की ठीक आहे, आम्ही आमची लक्ष्मी देतो, आमच्या नावाने तुम्ही हे दान करा. म्हणजे अशा पद्धतीने जे काही आहे, आपण जे काही प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतो, त्या गोष्टींनी काय आहे, तो यज्ञ आपल्या जीवनामध्ये, रोजच्या जीवनामध्ये तो यज्ञ आपण करू शकतो. आणि दुसऱ्यांना वैष्णवांना ग्लोरिफाय करणे, वैष्णवांचं गुणगान करणे, प्रचार करणे, श्रवण करणे, म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी, आता आपण एखादी गोष्ट जसं मी मगाशी म्हटलं, की भौतिक जगतामध्ये ईर्ष्या असते आणि एखाद्या विषयी, एखाद्या भक्ताविषयी एखाद्याच्या मनामध्ये ईर्ष्या असेल, थोडा मत्सराची भावना असेल, की "अरे, हा भक्त माझ्या पुढे गेला. अरे, हा असा करतो, मी पण अशी करेन, मी पण तसा करेन." ही जर भावना असेल, तर आपण कितीही माळा जप करू दे, कितीही साधना करू दे, कितीही प्रचार करू दे, परंतु याचा काहीच उपयोग होणार नाही. जर आपल्या मनामध्ये एखाद्या भक्ताविषयी ईर्ष्येची भावना असेल तर. म्हणून आपली जिव्हा ही वैष्णवांचं गुणगान करण्यासाठी वापरली पाहिजे. असं नाही, की अरे मला काहीतरी करायचंय आणि सांगितलंय म्हणून मी करते. म्हणजे हा सुद्धा यज्ञ आहे. म्हणजे आध्यात्मिक जीवनामध्ये जे काही करतो, तो काय आहे? तो यज्ञ आहे. आध्यात्मिक गोष्टी भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी करणे. पण आता आपल्याला वाटेल, की अरे हा यज्ञ करायचा. मग ह्या यज्ञाचा काय उपयोग जे शास्त्रांमध्ये वगैरे दिले किंवा आत्ताच्या काळामध्ये शास्त्रांचं तर खूपच लांबची गोष्ट राहिली आहे, की धर्म काय आहे हेच लोकांना कळत नाहीये. म्हणजे हे कशामुळं होतंय, की कधी-कधी बघा आपण बघू शकतो, की धर्माच्या नावाखाली म्हणजे एखादा धार्मिक काहीतरी कार्यक्रम म्हणून म्हणजे एखादा उत्सव असतो आणि त्याला तिथे काय असतं सगळं अधार्मिक कार्य होत असतं. म्हणजे उदाहरणार्थ, की काहीतरी भजन किंवा काहीतरी देवाचा आता गणपतीचा उत्सव बघू शकतो आपण, नवरात्राचा उत्सव बघू शकतो. तर आता या नवरात्राच्या उत्सवामध्ये मला सांगा, नवरात्र आठवल्यानंतर आपल्याला पहिलं काय आठवतो? पहिला गरबा आठवतो आपल्याला, दांडिया. मग ते सिनेमाच्या गाण्यावर नृत्य करणे वगैरे. किती नदीचा उत्सव आठवतो. म्हणजे हे दुर्दैव आहे, की धर्माच्या नावाखाली आपण सगळ्या काय करत आहोत, अशा अश्लील आणि बीभत्स गोष्टी आता धर्माच्या नावाखाली चाललेल्या आहेत. म्हणून हे का घडत आहे? तर हे शास्त्रज्ञान नाहीये, शास्त्रज्ञानाचा हा अभाव आहे. म्हणून शास्त्रानुसार कुठलंही आपण कार्य करतो, आपलं जीवन जगतो, त्याने काय होते? चेतना शुद्ध होते. म्हणून शास्त्र माहिती असणं गरजेचं आहे.
आणि त्याच्यासाठी आपल्याला भगवद्गीतेचा, भागवतमचा याचा प्रचार करण्याची गरज आहे. आपण बघू शकतो की हे एकदम आपल्या समोरचं एकदम उदाहरण म्हणजे श्रील प्रभुपाद, की जे श्रील प्रभुपाद बऱ्याच वेळा पुस्तक वितरित करताना मैत्रिणींनो हा पण प्रश्न विचारतात बरं का लोक. लोक म्हणतात की अहो दान करायला काही नाही. मग ती समोरची व्यक्ती योग्य पाहिजे ना आपलं दान घेण्यासाठी. उगाच त्याचा काही हे झाला तर असे पण लोक म्हणतात, की आम्ही घ्यायला तयार आहे. पण जर समोरची व्यक्ती तेवढी पात्र नसेल किंवा मग काय करायचं? का अशा दानाचा उपयोग नाही, उलट आपल्याला पाप लागेल त्याचं. तर तसं नाहीये, की जसा श्रील प्रभुपादांचं उदाहरण आपण बघू शकतो, की ते पाश्चात्य जगतामध्ये गेले. काय होते? हिप्पी लोक कशाने पात्र होते? ते उदाहरण आपण देऊ शकतो, की काय त्यांच्याकडे होतं? सगळे नियम झुगारलेले होते त्यांनी. झुगारलेले म्हणजे नव्हतेच त्यांच्याकडं. अनैतिक संबंध, त्याच्यामधले ड्रग्स हे करणे, दारू, मांसाहार, सगळे सगळे प्रकार ते करत होते. कुटुंब व्यवस्था त्यांनी झुगारून दिलेली होती. आणि अशा लोकांच्या हातात श्रील प्रभुपादांनी काय दिली? ती श्रीमद भगवद्गीता दिली. आणि ते श्रीमद भगवद्गीता जेव्हा त्यांच्या हातात प्राप्त झाली, तेव्हा त्यांचा काय झाला? त्यांच्या चेतनेचं शुद्धीकरण झालं. म्हणजे ही किती मोठी शक्ती आहे भगवद्गीतेमध्ये, की ह्या भगवद्गीता एखाद्याच्या जीवनात प्रवेश करते, तेव्हा त्या अज्ञानातून ज्ञानाच्या मार्गावर त्याची व्यक्तीचं जीवन येतं. अशा कितीतरी स्टोरीज आपल्याला सगळ्यांना माहित आहेत. म्हणून आपण बघू शकतो, की भगवद्गीता ही अशी शक्ती आहे त्याच्यामध्ये आणि अशा भगवद्गीतेच्या ज्ञानाने माणसाची व मनुष्याची चेतना ही काय होते? शुद्ध होते आणि शुद्ध चेतनेने कुठलीही गोष्ट भगवान श्रीकृष्णांना केंद्रित ठेवून जेव्हा केली जाते, तेव्हा ती कर्मकांड किंवा राजसिक यज्ञामध्ये त्याच्यामध्ये ग्राह्य धरली जात नाही. तर ती भगवंतांची कृपा त्याला प्राप्त होते. म्हणून आपण बघू शकतो, की भगवंतांची भगवद्गीतेमध्ये अशी अफाट शक्ती आहे, अद्भुत शक्ती आहे, की त्याच्या स्पर्शाने सुद्धा एखाद्या व्यक्तीला ती कृपा प्राप्त होते. तर ज्याचा अध्ययन केल्यानंतर तर काय म्हणजे आपण काय विचार करू शकतो ह्याच्यावर. तर याची एक खूप छान स्टोरीज आहे पाश्चात्य देशामध्ये. एक व्यक्ती होती आणि ती व्यक्ती ना प्रचार करताना ना काही असे पुस्तक वितरण करत होते काही लोक भक्त आणि त्यांना ती देतात. तर तो म्हणतो की काय करायचंय मला ह्या पुस्तकाचं? तर ते म्हणतात नाही घ्या तुम्हाला कधी आयुष्यामध्ये उपयोगी पडेल. मग ते बळच आपल्या खिशातले पैसे काढतो कसं तरी देतो आणि तो घेतो ती भगवद्गीता. आणि गेल्यानंतर तो काय करतो खालच्या त्याच्या कपाटाच्यातल्या एकदम खालच्या कप्प्यामध्ये तो टाकून देतो अशीच. टाकून म्हणजे ठेवून टाकतो तशीच. आणि कित्येक महिने जातात. आणि कित्येक महिने गेल्यानंतर काही अशी एक फॅशन निघती की टॅटू काढण्याची आणि त्या टॅटू मध्ये संस्कृतचे काही जे श्लोक आहेत तर ते श्लोका त्याच्यावर टॅटू काढण्याची ती फॅशन येते आणि मग त्यालाही पण एक दिवस आठवण येते की त्याला वाटतं की अरे एक कुणीतरी काहीतरी एक धार्मिक पुस्तक दिलेलं आहे मला आणि त्याच्यामध्ये काहीतरी असेल संस्कृत मधून म्हणून तो ती शोधतो ती भगवद्गीता कारण खूप दिवसांपूर्वी ठेवलेली असते शोधतो काढतो आणि बघतो आणि पहिला श्लोक वाचतो धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा अशा पद्धतीने एक 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 मग पुढचा वाचतो त्याला वाटतं की ह्याच्यापेक्षा छान श्लोक असेल दुसरं काहीतरी त्याच्यामध्ये मिळेल तिसरा वाचतो चौथा असं करत करत तो पूर्ण भगवद्गीतेचे श्लोका पठण करतो आणि नंतर मग तो काय करतो की ते वाचल्यानंतर तो तात्पर्य वाचायला सुरुवात करतो आणि मग पूर्ण श्रील प्रभुपादांचे तो तात्पर्य वाचतो असं करत त्याची पूर्ण भगवद्गीता जेव्हा वाचून होते तेव्हा तो विचार करतो की याच्यामध्ये नक्की काही तथ्य आहे आणि याचं मार्गदर्शन मला कुठे मिळू शकतं आणि मग तो इस्कॉनचं सेंटर शोधतो आणि त्या ठिकाणी तो जॉईन होतो आणि नंतर तो आता एक खूप प्रामाणिक आणि चांगला भक्त इस्कॉनचा दीक्षित भक्त बनलेला आहे म्हणजे सांगायचं उद्देश काय की अशा असंख्य हजारो लाखो कथा आपल्याला सांगतील म्हणजे त्याच्या चेतनेचं शुद्धीकरण करते की जेव्हा वरवर कसं म्हणतात ना आपल्याला काही आजार असेल तर ऍलोपॅथी काय करते वरवर आजार दूर करते पण आयुर्वेद काय करतं त्याच्या मुळापर्यंत जातं तसं बाकीचे व्रतवैकल्ये पूजा अर्चा ह्या सगळ्या गोष्टी असतात त्या आपल्याला कमीत कमी आपल्या तमोगुणातून रजोगुणावर रजोगुणातून तमोगुणापर्यंत घेऊन जातात परंतु भगवान श्रीकृष्णांशी संबंधित म्हणजे ही श्रीमद भगवद्गीता जेव्हा आपण श्रवण करतो जेव्हा तिच्याप्रमाणे आपण आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा काय होतं मुळावर काम होतं तेव्हा चेतनेचं शुद्धीकरण होतं जर मला एखादं व्यसन आहे आणि मी जर म्हणाले की मला व्यसन आहे मला कोणीतरी खूप काउन्सिलिंग केले की अरे व्यसन दूर आणि माझी खूप इच्छा आहे पण मी वर म्हटले हा नाही नाही मी आता हे करणार मी सोडून देणार आणि दुसऱ्या दिवशी परत तीच गोष्ट आपण करतो मग त्याला चेतनेचं शुद्धीकरण होतं असं म्हणतात का
तर त्याला नाही, ती वरवरची गोष्ट होती. म्हणून भगवद्गीता ही काय करते, चेतनेचं शुद्धीकरण करते. जसं ते म्हणतात ना, पाणी भरलं आपण आणि त्याच्यामध्ये तुरटी फिरवली, तर ती तुरटी फिरवल्यावर ते गढूळ पाणी काय होतं, थंड होतं, म्हणजे खाली जातं, शांत होतं आणि वर एकदम नितळ पाणी येतं. मग त्याच्यात कोणी काठी टाकली आणि ते घुसळवलं की सगळं पाणी उचंबळून येतं वरती गढूळ आणि ते सगळं स्वच्छ अस्वच्छ सगळं पाणी एकत्रित होऊन जातं. अगदी तसंच आपल्या सुद्धा चेतनेचं जोपर्यंत शुद्धीकरण होत नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी काय आहेत बाकीच्या धार्मिक धार्मिक म्हणण्यापेक्षा हे जे काही भौतिक लाभ प्राप्तीसाठी ज्या गोष्टी करतोय, ते फक्त तात्पुरतं आहे. आणि त्याच्यामध्ये कोणी खडा टाकला, की आपले सगळे अनर्थ काय येणार आहेत, वरती येणार आहेत. कारण आपल्या चेतनेचं शुद्धीकरण झालेलं नाही. म्हणून भगवद्गीता ही काय आहे, ही आपल्या चेतनेचं शुद्धीकरण करते. आणि भगवद्गीता आपल्याला कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं जगायचं, काय खायचं, काय प्यायचं, कसं राहायचं, आपली कर्तव्य कशी करायचे, हे सगळं श्रीमद भगवद्गीता आपल्याला शिकवते. म्हणून श्रीमद भगवद्गीतेचा प्रचार करणं म्हणजे हा किती मोठा यज्ञ असू शकेल. म्हणून आपण विचार करू शकतो का हा जेव्हा यज्ञ आपण करू, आपलं आयुष्य हे एक यज्ञ बनवू या सेवेने, तेव्हा काय कृपा भगवंतांची आपल्यावर प्राप्त होऊ शकते, श्रील प्रभुपादांची, याची आपण काय करू शकत नाही, कल्पना करू शकत नाही. म्हणून धर्मपालन, धर्मपालन म्हणजे काय, की काही लोक फक्त धर्मपालन हा शब्द उच्चारतात. धर्मपालन, धर्मपालनाचे म्हणजे असे काहीतरी ग्रुप असतात बऱ्याच जणांचे, की आम्ही धर्माचं हे करतो, आम्ही धर्माचं ते करतो. धर्मावर काय करतात? ते व्याख्यान करतात, व्याख्यानं देतात. परंतु त्यांच्या जीवनामध्ये शास्त्रानुसार धर्मपालन कुठेच नसतं. भगवद्गीतेनुसार कुठेही त्याचं धर्मपालनाचा त्याचा कुठे सगळीकडे तो अभाव आहे. म्हणून आपण भारत भूमीमध्ये जन्मलेलो आहोत. अशा भूमीमध्ये जन्मलेलो आहोत, की आपलं कर्तव्य आहे, की गीता श्रीमद भगवद्गीतेचा प्रचार करणं. आता पाश्चात्य देशात आणि भारत भूमी याच्यामध्ये किती फरक आहे हो. आज आपण गीता वितरित करायला जातो, तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे, राम कोण, कृष्ण कोण आपल्याला सांगायला किती इझी जातं. पण जेव्हा श्रील प्रभुपाद पाश्चात्य देशामध्ये जेव्हा गेले, जिथे कुठलीही संस्कृती नाही, काहीही नाहीये आणि अशा ठिकाणी ज्यांना कोणाला राम माहित नाही, लक्ष्मण माहित नाही, श्रीकृष्ण माहित नाही, अशा ठिकाणी प्रभुपाद जाऊन प्रचार करतायत भगवद्गीतेचा. म्हणजे आपण किती आपल्याला प्रभुपादांनी हे इझी करून ठेवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा भारत भूमीमध्ये आपण जन्म घेतलेला आहे. म्हणून चैतन्य महाप्रभू म्हणतात ना, की जो कोणी ह्या भारत भूमीमध्ये जन्मलेला आहे, त्यांनी काय केलं पाहिजे? प्रचार केला पाहिजे. म्हणजे आपण नक्कीच इथे जन्म घेतलाय म्हटल्यानंतर नक्कीच आपल्यावर सुद्धा भगवंतांची काही कृपा प्राप्त असल्याशिवाय आपण इथे जन्म घेऊ शकत नाही. म्हणून आपलं एक कर्तव्य म्हणून या श्रीमद भगवद्गीतेचा प्रचार करणं आणि हा प्रचार कार्यामध्ये सहभागी होणं म्हणजे काय आहे? हे रोजच्या आपल्या जीवनामधला यज्ञ आहे. आणि तो यज्ञ का आहे? जेव्हा भगवद्गीतेचा प्रचार करतो किंवा भगवद्गीतेला आपण जातो, काय उद्देश असू शकतो एखाद्या भक्ताचा? की त्याला अरे आता चला मी एक भगवद्गीता वितरित केली, मला नक्कीच माझं अडलेलं काम रिकामं होईल. मला नक्कीच काहीतरी पैशाचं माझं जे काही अडलंय, कुठेतरी काहीतरी मला धन लाभ होईल, लाभ प्राप्ती होईल. असा उद्देश असतो का हो? जेव्हा एखादे भक्त कुठलंही कार्य करतात, भगवद्गीतेचा प्रचार करतात, तेव्हा त्यांचा एकमेव उद्देश असतो, की भगवंतांना आपल्याला कोणाला तरी द्यायचंय, कोणाच्या तरी जीवनात भगवंत गीतेच्या रूपाने प्रवेश करत आहेत. ही एकमेव भावना भक्तांची असते आणि तो खऱ्या अर्थाने आपण यज्ञ म्हणू शकतो. म्हणून कुठलाही यज्ञ जरी करायचा असेल, तर त्या यज्ञामागे आपली कुठलीही भौतिक कामना नसावी आणि ती जर भौतिक कामना आपल्यामध्ये असेल, कुठली भौतिक लाभ प्राप्ती असेल, अगदी एखाद्याला वाटेल स्वर्ग प्राप्ती, ती सुद्धा ह्या श्लोकामधून आपण बघू शकतो, की भगवंत काय म्हणत आहेत, की ती सुद्धा भौतिक लाभ प्राप्ती आहे आणि ही अशी आपल्याला काय देते, आपल्याला सुख समाधान देऊ शकत नाही. श्रीमद भागवतम मधलं खूप छान हे स्टोरीज आहे याच्यामध्ये, की आपण बघतो, की दक्ष प्रजापती म्हणजे ह्या श्लोकाला अनुसरून ते बरोबर एकदम परफेक्ट एक्झाम्पल आहे. दंभ आणि भौतिक लाभ प्राप्ती. जेव्हा दक्षाने यज्ञ केला आणि त्या यज्ञाला दक्षाने सगळ्यांना बोलवलं, सगळ्या देवी देवतांना. ती स्टोरी सगळ्यांना माहित आहे. त्याच्यात आपण डिटेल जाणार नाही. परंतु त्याच्यामध्ये बघतो, की दक्षाने तो यज्ञ केला, तेव्हा दक्ष गोष्ट म्हणजे जेव्हा सगळे देवी देवता तिथे बसलेले होते, शिवजी तिथे बसलेले होते, तेव्हा त्याला त्याचा अहंकार दुखावला गेला, की अरे हा तर मी हा म्हणजे महादेवांना शिवजींना ते किती घाणेरडे अपशब्द वापरतो दक्ष आणि अशा शब्दामध्ये त्यांचा अपमान करतो आणि तो काय करायला निघालेला आहे? यज्ञ करायला आहे.
म्हणजे त्याच्यामध्ये किती दंभ, किती अहंकार आहे आणि भौतिक लाभ प्राप्तीसाठी त्यांनी त्या गोष्टी केलेल्या होत्या. आणि जेव्हा त्यांनी अशा प्रकारचा यज्ञ आयोजित केला आणि अशा प्रकारची त्याची चेतना, मनोवृत्ती होते, तर सगळ्यांना माहित आहे की त्याचं फळ दक्षाला काय मिळालं, त्याची कशा पद्धतीने अधोगती झाली. नंतर त्याचा उद्धार झाला शिवजींच्या कृपेने, तो भाग वेगळा. म्हणून आपण बघू शकतो की हे मूळ शास्त्रांमधली वेगवेगळी उदाहरणं तर सुद्धा आपल्याला शिकवतात की भौतिक लाभ प्राप्तीसाठी केलेल्या गोष्टी यांनी आपला अहंकार नाहीसा होत नाही, आपली चेतना शुद्ध होत नाही, आपली मनोवृत्ती शुद्ध होत नाही. तर आपल्याला काय असतं की आपल्याला मला हे पाहिजे ही वृत्ती असते आणि त्या वृत्ती ती गोष्ट मला प्राप्त झाली नाही की त्याच्यातून काय होतं की आपल्याला क्रोध, अहंकार, राग सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये येतात. म्हणून कुठलाही यज्ञ आपण जेव्हा करतो, कुठलेही होम हवन करतो, त्याच्यामध्ये एकमेव उद्देश, अरे मला भगवान श्रीकृष्णांना प्रसन्न करायचे, माझ्या कृतीने हे भगवंत हे प्रसन्न होतील, माझ्या दानाने हे भगवंत प्रसन्न होतील. तर हे ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला भगवद्गीतेचा प्रचार करणं अतिशय अतिशय गरजेचं आहे. आणि तेव्हा हे ज्ञान हे शास्त्रानुसार कुठले यज्ञ करणे, कुठलं काय करणे, हे सगळं आपल्याला भगवद्गीतेचं ज्ञान जेव्हा इतरांपर्यंत पोहोचेल, तेव्हा प्रत्येकाचं जीवन काय होऊ शकतं, शुद्ध होऊ शकतं. तर अशा पद्धतीने आज बघितलं की दंभार्थ आणि भौतिक लाभ याच्यातून यज्ञ केलेला काय आहे, हा राजसिक यज्ञ आहे. आणि उद्याच्या श्लोकामध्ये आपण बघणार आहोत की शास्त्रविधींची उपेक्षा करून, प्रसाद वितरित केल्या वाचून, मंत्रोच्चारण न करता, उपाध्यांना दक्षिणा न देता आणि श्रद्धारहित असा जो यज्ञ केला जातो, तो तामसिक यज्ञ समजला जातो. तर त्याच्यावर पण खूप छान तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. तर नक्की पुढच्या ह्याच्यामध्ये लेक्चरमध्ये पण सगळ्या जणी जॉईन व्हा. तर याच्यावर कोणाला काही प्रश्न असतील, कोणाचे काही कमेंट्स असतील याच्यावर, तर नक्की शेअर करा आणि प्रश्न असतील तरी नक्की विचारा. प्रतिभा माताजी, सेटिंग चेंज करताय का? कुणी सांगेल का सेटिंग चेंज झालेलं? चेक करा बरं, झालंय का कोणीतरी. अरे बोल. हरी बोल. कोणी हरी सांगेल बोल. का? हा, झालं झालंय झालं. माताजी. झालं झालं आवाज येतोय का झालं माताजी? आला आला आला. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा, किंवा कोणाला याच्यामध्ये काय ऍड करायचं असेल, काही शंका असेल तरी विचारा, नाहीतर मग आपण थांबूया. हरी बोल माताजी. चेक करा, झालंय बहुतेक. झाले झाले सेटिंग चेंज झाले. झाले. आवाज आला ना सगळ्यात, झालं. माताजी खूप छान लेक्चर झालं. खूप खूप धन्यवाद. खूप छान प्रचार करताय तुम्ही. एवढं बुक डिस्ट्रीब्युशन खूप छान पद्धतीने आम्हाला हेवा वाटतो तुमचा. छान करताय तुम्ही. मस्त, व्हेरी नाईस. आणि एवढं सुंदर भगवंताच्या लेक्चर दिलं कृपेने आपण त्याबद्दल सर्वजण करू खूप खूप शकतो, धन्यवाद प्रत्येक माताजी. जण करू हरी शकतो बोल. या सेवेमध्ये. प्रत्येक जण या सेवेमध्ये सहभागी होऊ शकतो आणि तो भाग्यशाली बनू शकतो. चालेल. काही प्रश्न नाही दिसत तर थांबूया का मग माताजी आपण? चालेल चालेल, हो हो. आज आहे ना, एक 5 वाजता ना आपल्या सिटीएन चौकात आपला बृहत मृदंग टीमचा स्टॉल लागणार आहे. तर कृपया ज्या माताजी जॉईन होऊ शकतात त्यांनी कॉन्टॅक्ट करा आणि नक्की पुस्तक वितरणामध्ये सहभागी व्हा. थँक्यू. हरे कृष्ण. चालेल माताजी, हरे थांबूया. कृष्ण. हरे कृष्ण. हो हो. थँक्यू माताजी. हरे कृष्ण. खूप छान.